भगवानगडावर जाण्यासंदर्भात मस्साजोगच्या शिष्टमंडळाची बैठक. भगवानगडावर जाण्याची वेळ आणि मार्गासंदर्भात बैठकीत चर्चा. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या इंडोर स्टेडियममध्ये सिमेंट स्लॅब कोसळला. यावेळी आंतरशालेय आणि ज्युनियर कॉलेज व्हॉलीबॉल टुर्नामेंटचा अंतिम सामना सुरू होता. धुळ्याच्या अवधान MIDC मधील संजय सोया ऑइल कंपनीमध्ये स्फोट. आगीत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. वेल्डिंगचं काम सुरू असताना घडली घटना. MPSC परीक्षेत पास करण्याचा आमिष दाखवणाऱ्या दोघांना भंडाऱ्यातून अटक. पुणे आणि नागपूर क्राईम ब्रँचच्या पथकाची कारवाई. तणनाशकाच्या फवारणीमुळे 19 शेतकऱ्यांचे 15 हेक्टरवरील कांदे जळाले. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेडमधील प्रकार. नुकसान भरपाई देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. आम आदमी पक्ष सोडून गेलेले 8 आमदार भाजपमध्ये. शुक्रवारीच या आमदारांनी निवडणुकीची तिकीटं न मिळणं आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दिला होता आपचा राजीनामा. याचा परिणाम विधानसभा निवडणुकींवर होण्याची शक्यता. BCCIच्या वार्षिक पुरस्कार सोहळा नमनमध्ये सचिन तेंडुलकरला जीवन गौरव पुरस्कार प्रदान. सचिननं देशासाठी 100 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या रविचंद्रन अश्विनला BCCIनं दिला विशेष पुरस्कार. अश्विन हा कसोटीमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज. मुंबईत पार पडला BCCIचा वार्षिक पुरस्कार सोहळा नमन. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पॉली उमरीगर पुरस्कार, तर स्मृती मंधानाला महिला गटामध्ये हा पुरस्कार. सरफराज खानला डेब्यू परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.